तळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर करूळ घाटाच्या नूतनीकरणाची तिसरी डेडलाईनही हुकली। त्यामुळे करूळ घाट वाहतुकीसाठी कधी सुरू होणार याकडे प्रवासी, वाहन चालक, व्यापाऱ्यांचे डोळे। पुण्याच्या चाकण बाजार समितीमध्ये हप्त्याची मागणी करत गावगुंडाची दहशत। शेतकऱ्यांवर केला दगडांना हल्ला, गावगुंडांची दहशत, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। गावगुंडाचा बंदोबस्त करा अन्यथा बाजार समिती बंद ठेवण्याचा इशारा। पुण्यामधील गंगाधाम परिसरामध्ये डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू। गंगाधाम चौकामध्ये नागरिकांसाठी या पोलीस बंदोबस्त तैनात। महिलेचा मृत्यू प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावशीमध्ये डेंग्यूने विवाहितेचा उपचारांदरम्यान मृत्यू। प्रियंका जाधव असं मृत महिलेचं नाव, मात्र गावात डेंग्यूची साथ नसल्याची माहिती। शरद पवारांसोबत युगेंद्र पवार देखील करणार बारामती तालुक्याचा दुष्काळी दौरा। इंदापूर आणि पुरंदरचा दौरा केल्यानंतर आज शरद पवार बारामती आणि दौंडमधील दुष्काळी दौऱ्यावर। सांगली पोलिसांनी मिरजेमध्ये उघड केला बनावट नोटांचा कारखाना। 50 रुपयांच्या हुबेहूब 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड। जत तालुक्यामधील अंकले गावात सवाष्णीच्या कार्यक्रमातील जेवणातून जवळपास 20 जणांना विषबाधा। आमरसातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज। विषबाधा झालेल्यामध्ये महिलांची संख्या अधिक। सोलापूरमध्ये झोपडपट्टी परिसरामध्ये राहणाऱ्या अल्फिया पठाणचे नीट परीक्षेत यश। सर्व स्तरातून अल्फियाचं कौतुक। एबीपीच्या बातमीनंतर एमआयएमकडून 50,000ची मदत। पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 3 कथित सदस्यांचा जामीन हायकोर्टानं फेटाळला। भारताचं 2047 पर्यंत इस्लामिक देशात रूपांतर करण्याचा रझी अहमद खान, उनैस उमर खय्याम पटेल आणि कयूम अब्दुल शेख यांनी कट रचल्याचं पुराव्यांमधून स्पष्ट, न्यायालयाचं निरीक्षण। कॉग्निझंट L&T कंपनीकडून पर्यावरण विभागाला 4.5 कोटींची लाच। पर्यावरण विभागाच्या 4 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।